साईडवरती असताना 9:45च्या सुमारास असं धूर दिसायला आणि आमचे डोळे चुरायला लागले. आम्हाला वाटलं काहीतरी काम चालू असेल, कुठेतरी जाळलं असेल त्यामुळे. पण तो जरा जसा उग्र वास आणि केमिकल वाढत गेलं तसं आम्हाला आमचे सहकारी आहे संतोष यांनी सांगितलं की दादा नाही, हा नक्कीच केमिकलचाच कुठेतरी गळती झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा सगळ्या नागरिकांना त्रास होतोय. बरीच लोक बाहेर आली. मग आम्ही पहिले पोलीस स्टेशनला गाठलं, सांगितलं की अशा प्रकारे वायू गळती झालेली आहे आणि नुसतं वायू गळती नाही तर लोकांना त्याचा हार्मफुल त्रास होतोय, म्हणजे डोळे झोंबणं वगैरे, श्वास घ्यायला त्रास होतोय. त्या संदर्भात पोलीस स्टेशननी सांगितलं की तुम्ही आपला महाराष्ट्र औद्योगिक मंडळ तिथे जा. इथे आल्यावर ते आम्हाला समजलं की इथे भोईर साहेब आहेत, ते स्वतः आधीच एमडीसी मध्ये गेले होते आणि कुठे वायू गळती झाली आहे आणि कुठे. मग आल्यावर ते आम्ही त्यांना भेटलो किंवा काय झालं तेवढं आम्ही वायू प्रदूषण मंडळाला कळवलेलं आहे आणि कुठे वायू गळती आली आम्हाला कळालं नाहीये, पण हे बंद झालेलं आहे. आम्ही त्याच्या शोधत आहोत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धाक राहिलेला नाही, कारण का ते त्या लेवलला कारवाई करत नाही. मला वाटतं ते आपलं सेटलमेंट करून गप्प बसतात का, हा मोठा संशय निर्माण होतोय. ह्याच्यामध्ये प्रदूषण मंडळांनी काम केलं पाहिजे. ते म्हणतात आम्ही आठवड्यातनं 3दा आमच्या फेऱ्या असतात. आज रात्री मी वाघ साहेब त्यांच्याशी बोललो होतो. मी आता गणेशजींचे बोलणं झालं माझं, तर ते म्हणाले सर आम्ही रात्रीच होतो, मी 1 वाजता गेलो आणि आता मी परत येणार आहे आणि त्याच्यावरती जी काय ती योग्य कारवाई करणार आहे. पण योग्य कारवाई जर माणसांचा जीव गेल्यानंतर झालं तर त्या कारवाईला काही अर्थ राहणार नाही.